श्वानदंश झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक असलेली अँटी रेबीज सिरम लस घाटी रुग्णालयात उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। मोफत उपचाराच्या अपेक्षेने घाटीत दाखल होणाऱ्या रुग्णांना मात्र खासगी खर्चाला सामोरे जावे लागते। मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून रुग्ण मोठ्या आशेने घाटी रुग्णालयात येतात। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथे अँटी रेबीज सिरमचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। श्वानदंश झालेल्या रुग्णांना रुग्णालयातूनच बाहेर जाऊन रेबीजची लस विकत आणण्यास सांगितलं जात आहे। एका लसीसाठी 450 ते 600 रुपये खर्च करावा लागत असून ही रक्कम गोरगरीब रुग्णांसाठी मोठी आहे। नातेवाईकांना लस आणण्यासाठी रुग्णालयाबाहेर जावं लागतं, तोपर्यंत रुग्ण वेदनेने तडफडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे घाटी रुग्णालय स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। आणि इथे काय म्हणाले डॉक्टर रेबीच्या व्हॅक्सिन बद्दल? अवेलेबलच नाहीये आणि कधी येतील ते पण सांगता येणार नाही। तुम्ही बाहेरून घेऊन या म्हणे। आता मी माझ्याकडे पैसेच नाही बाहेरून आणायला। पैसे नाहीये घाटी तुटवडा सांगताय का प्रशासन? हो, इथं सांगताय। ही किती लस आहे तुमची घेण्याची? ही किती वेळ इथे येण्याची? नाही, ही कुत्रा मला पहिल्याच वेळेस चालला, मी पहिल्याच वेळेस आलो इथं। अच्छा, पहिल्यांदाच म्हणताय? पहिल्यांदाच बाहेरून तुम्हाला घेऊन यावं लागेल? हा, म्हणजे मला पहिल्याच वेळेस चावला ना, मी पहिल्यांदाच आलो। आता पैसे नाही? पैसे मला असं माहितीच नव्हतं ना की ते कधी होऊन माझ्या भाड्यापुरते पैसे आणलेले। कुठून आले तुम्ही? सिल्लोड मधून पुन्हा बोरगाव आहे, तिथून पुन्हा 18 किलोमीटर आहे पुढे अजून ग्रामीण भागामधून पुन्हा परत। कुठून आले? हो, औषध ते आणायला तुम्हाला इंजेक्शन आणायला पैसेच नाही, मग आता भाड्यापुरतेच पैसे, आता वापस जावं लागतंय। ते पण पुन्हा परत आता कधी अवेलेबल होईल ते पण सांगता येत नाही म्हणे, कधी केव्हा अवेलेबल होईल। तर नाव पण माहिती? देवीदास माधवराव दांगोडे। पण कुत्र चावलं होतं, रेबीजचं इंजेक्शन इथं अवेलेबल नाही, आता मेडिकल मधून आणायला सांगतायत। आता मी ठीक आहे, मी घेऊ शकतो, पण बाकीच्या सामान्य लोकांनी काय, गरीब लोकांनी कुठून आणायचे पैसे, कुठून आणायचे? ही जबाबदारी कोणाची आहे? जबाबदार कोण राहणार, एवढंच म्हणणं आहे माझं। नाव? कृष्णा लक्ष्मणराव गायकवाड। माझं नाव कविता राजदीप जाधव आहे। मी रेबीजचं इंजेक्शन घ्यायला आले, पण इथं नाहीये, तर त्यांनी सांगितलं बाहेरून आणा। कुठून आले तुम्ही? हनुमान नगरहून। आणि हे किती रेबीजचं इंजेक्शन होतं? पहिलंच होतं। हा, 2 दिवसापासून तुम्हाला रेबीज? नाही दिलं ना, उद्या पण आले, आज पण आले, तरी दिलं नाही। हा, बाहेरून आले सांगितलं। नाव सांगा? कविता राजदीप जाधव। आणि इथं आलो होतो तर इथं इंजेक्शन बाहेर घ्यायला लावलं कोणाला कुठं चाललं? आजीला आमच्या। वय काय आजीचं? आजीचं वय आहे 65च्या वर आहे। अच्छा, कुठून आले आपण? नागेश्वरतून आलो, नागेश्वर। डॉक्टरना आतमध्ये काय सांगितलं? ना इंजेक्शन संपलेले आहे म्हणे, डोस कम्प्लीट झालेले आहे, म्हणजे त्यांचे जे इंजेक्शन होते तेवढे ते संपलेले सगळे। आता बाहेरून आले? आता बाहेरून आणा सांगितलं। ओके, स्वखर्च? हा, स्वखर्च।